नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या खादाड भांडे चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत पिंपरी चिंचवडमध्ये. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सांगवीमध्ये पवनाथडी जत्रा आयोजित केलेली आहे. दरवर्षी ही जत्रा या ठिकाणी असते. आता आपण या जत्रेमध्ये आलेलो आहोत आणि जाणार आहोत आतमध्ये. खाद्यपदार्थांचे भरपूर स्टॉल आहेत, व्हेज आहे, नॉनव्हेज आहे. कोणत्या कोणत्या स्टॉलवर काही स्पेशल आहे हे बघण्यासाठी आता आपण आतमध्ये जाऊयात. जाऊयात पवनाथडी जत्रेमध्ये आतमध्ये. मित्रांनो, आपण आतमध्ये आलेलो आहोत पवनाथडी जत्रेमध्ये. आपण माझ्या मागं बघत आहात नॉनव्हेज सेक्शन आहे आणि या नॉनव्हेज सेक्शनची जी गर्दी आहे या आतमध्ये बघा कशा पद्धतीने आहे. अनेक पदार्थ या ठिकाणी आपल्याला खाण्यासाठी आहेत. मासे आहेत, चिकन आहे, चिकन थाळी आहे, खेकडे आहेत. असे भरपूर पदार्थ तुम्हाला या ठिकाणी टेस्ट करायला मिळणार आहेत. चला बघूयात काय काय एखाद्या स्टॉलवर जाऊन आपण बघूयात तिथलं काय काय वैशिष्ट्य आहे ते. चला मित्रांनो, या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि हा आगरी कोळी स्पेशल मासे आणि माशांचा स्टॉल आहे. तसा बेसिकली या ठिकाणी बाहेर यांचा रेग्युलर स्टॉल असतो, मात्र आतमध्ये आगरी कोळी आणि त्या पद्धतीचे मासे या ठिकाणी मिळतात. आपण या ठिकाणी बघतोय आता प्रॉन्स तयार होत आहेत. प्रॉन्स फ्राय जे आहे ते तयार होतात आणि दुसरीकडं बांगडा तयार झालेला आहे आणि आता हातामध्ये मस्तपैकी असा पापलेट तयार झालेला आहे. मस्त चव असते यांची. आणि या ठिकाणी खाली बघा सुरमई, हा सुरमई फ्रायसाठी आहे तयार केलेला आहे सगळा मसाला. हा प्रॉन्स आहे, हे ओले बोंबील आहेत, पापलेट आणि बांगडा. असा तुम्हाला हवा असेल तो पदार्थ या ठिकाणी खाऊ शकता. यांचा स्टॉल नंबर आहे 66, दुसऱ्या रोमध्ये. या ठिकाणी या वेगवेगळ्या पाहिजे स्टॉलचे आता रेट कसे आहेत? स्टॉलचे रेट रेग्युलरच आहे, नॉर्मली आहेत. ऍक्च्युली इथे कमीच रेट ठेवलेला आहे पवनाथडीमुळे. पिंपरी चिंचवडची नगरपालिका तुमच्या स्टॉलवर जास्त माझ्या असतो? स्टॉलवर रेग्युलर जास्त असतो. पिंपरी चिंचवडच्या वतीने सगळं नॉर्मली फ्री मध्ये असतं म्हणून आम्ही रेट पण कमीच ठेवतो. हो, सुरमईचा रेट आहे 350, बांगड्याचा रेट आहे 100, प्रॉन्सचा रेट आहे 200, बोंबीलचा रेट आहे 150, पापलेटचा रेट आहे 350. आणि याबरोबर काय काय मिळतं का फक्त हे फ्राय आणि थाळीमध्ये? थाळी पण आहे. आपल्या थाळीमध्ये फिश फ्राय मध्ये, थाळीमध्ये फिश फ्राय, फिश करी, सुकट चटणी, तांदळाची भाकरी, इंद्रायणी राईस. ओके मित्रांनो, मासे खायची आवड असेल तर एकदा नक्की भेट द्या आणि मासे खायला नक्की या. मित्रांनो, स्टॉल नंबर 69 वर आपण आलेलो आहोत आणि यांच्याकडं विशेष म्हणजे आपण या ठिकाणी बघू शकतो कोंबडी वडे आहेत. कोंबडी वडे स्पेशल या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामध्ये कोंबडी वडे आहेत, बिर्याणी आहे, फ्राय आहे आणि रस्सा आहे. ही थाळी केवढ्याला आहे? ही थाळी आहे 180 रुपये. 180 रुपयाला ही थाळी आहे आणि 3 वडे आहेत. स्पेशल उकडीचे मोदक आहेत आणि त्याचबरोबर हे आहे त्यांच्याकडे उकडीचे मोदक सुद्धा आहेत. हा मोदक केवढ्याला आहे? हा 35 रुपये. 35 रुपयाला हा मोदक या ठिकाणी आहे. एन्जॉय करू शकता. मित्रांनो, ही जी थाळी आहे ही चिकन वड्याची थाळी आहे आणि यांचे वडे आणि आता आपण चिकन फ्राय आणि रस्सा दोन्ही टेस्ट करणार आहोत. तत्पूर्वी दोन्ही ह्याच्यामध्ये मस्तपैकी लिंबू, चला चिकन बघूयात. चिकन मसाला जो आहे ह्याची टेस्ट खरोखरच चांगली आहे. जास्त ड्राय नाही आहे, बेस्ट टेस्ट आहे. आता आपण रस्सा चेक करूयात. वड्याबरोबर रेग्युलर आपण भाकरी किंवा चपातीबरोबर नॉनव्हेज खातो, परंतु वड्यांबरोबर जी खाण्याची जी मजा आहे ना ती खरोखरच वेगळी असते. कोंबडी वडे या नावाने हे वडे प्रसिद्ध आहेत. त्यामुळं कोंबडी वडे जर खायचे असतील तर स्टॉल नंबर 69ला नक्की भेट द्या. चिकन रस्सा
अप्रतिम आहे. आणि आता आपण बिर्याणी टेस्ट करूया. चला बिर्याणी बघूयात. चिकन बघा एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे. चला बघूया कशी आहे. चांगला फ्लेवर आहे. बिर्याणीचा फ्लेवर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा आहे. ही संपूर्ण थाळी 180 रुपयाला आहे. वर्थ आहे. टेस्ट खूप छान आहे. नक्की विजिट करा. आणि जेवण झाल्यानंतर स्वीट, त्यामध्ये मोदक, गरमागरम मोदक, केशर, आतलं सारण सुद्धा खूप छान आहे. स्वीट डिश म्हणून जेवण झाल्यानंतर खायला काहीच हरकत नाही. मित्रांनो, स्टॉल नंबर 39 वर आता आपण आलेलो आहोत. आणि या स्टॉलचं जे वैशिष्ट्य आहे, या ठिकाणी आपण बघतोय हे चिकन लॉलीपॉप जे आहेत यांच्याकडे आहे. त्याचप्रमाणे सुरमई फ्राय आहे आणि बांगडा फ्राय सुद्धा या ठिकाणी आहे. आपला स्टॉल नंबर सांगा. 39 स्टॉल नंबर 39 N. N 39. हो. आणि आपल्या स्टॉलवर काय काय मिळतं? सुरमई मिळती, बांगडा मिळतो, लॉलीपॉप मिळतात. अजून वेगळं तुमच्याकडे लॉलीपॉप प्लेट मला दिसली. लॉलीपॉपची प्लेट केवढ्याला आहे? आणि 120ला 120 मध्ये किती पीस येतात? 6 पीस. मोठे मोठे 6 पीस. मोठे मोठे 6 पीस आहेत. आणि अक्षरशः खरं तर तुम्ही बघितलं तर हे लॉलीपॉप घेण्यासाठीची गर्दी या ठिकाणी असते. काय अनेक लोक हे लॉलीपॉप घेण्यासाठी ट्राय करतात, टेस्टला घेतात. लॉलीपॉप फ्राय बघूया कसे आहेत ते. या ठिकाणी लॉलीपॉप फ्राय जो आहे हा केला जातोय. एका प्लेटमध्ये 6 लॉलीपॉप येतात. मात्र आता आपण फक्त टेस्ट, आपल्याला खूप स्टॉलवर खायचं आहे त्यामुळे आपण फक्त त्या त्या ठिकाणची टेस्ट घेणार आहोत. हां, आताच नको टाकू. मित्रांनो, हे फ्राय झालेले आहेत लॉलीपॉप फ्राय. आणि त्याच्याबरोबर असते चटणी. ही कुठली कसली चटणी आहे? लसूण आणि मिरची. लसूण चटणी आहे. चला गरमागरम लॉलीपॉप आपण ट्राय करणार आहोत. खूप गरम आहेत. वरचा जो कोट आहे हा क्रंची आहे. गरमागरम आतमध्ये मस्तपैकी शिजलेलं आहे. बघूया कशी टेस्ट येते. मस्त. लॉलीपॉप खायचे असतील या स्टॉलला नक्की भेट द्या. नाव काय? आरोही. आरवी. आता तू काय खाल्लं? आरवी नाही, आरोही. आरोही. आरोही नाव आहे. आणि काय खाल्लंस तू आता? मी मोमोज आणि चिकन खाल्लं. मोमोज पण खाल्ले. चिकन काय कसे वाटले? एकदम मस्त, गरम गरम आणि एकदम मस्त. मजा आली. हो. आवडलेली टेस्ट नक्की भेट द्या. मित्रांनो, या ठिकाणी आपले सबस्क्रायबर फॉलोअर्स जे आहेत आपल्या खादडपांड्या चॅनलचे, त्यांची आपली भेट झालेली आहे. धन्यवाद. आमचं चॅनल बघत राहा आणि तिथल्या हॉटेलला भेट देत राहा. नेहमी नक्कीच आम्ही नेहमी जातो. माझी मुलं आणि मी कॅम्पमध्ये तुम्ही जिथं जिथं सुचवताय ना तिथं नेहमी जातो आम्ही. त्याच्याच शेजारी आणखीन एक स्टॉल आहे. त्या स्टॉलवर आपल्याला चिकन तंदुरी दम बिर्याणी, चिकन लॉलीपॉप, चिकन 65, चिकन ड्रमस्टिक, चिकन लेग पीस आणि चिकन स्टिक असे वेगवेगळे पदार्थ मिळणार आहेत.
ताराबाई पवार या जिथे कुठे असतील त्यांनी स्वागत कक्षाशी संपर्क साधा. ताराबाई पवार या जिथे कुठे असतील त्यांनी स्टॉल नंबर 37 या ठिकाणी आपण बांगडा फ्राय, त्याचप्रमाणे चिकन स्टिक आणि चिकन लॉलीपॉप हे सुद्धा अवेलेबल आहेत. मित्रांनो, स्टॉल नंबर 9 वर या ठिकाणी एक वेगळे पदार्थ आपण बघू शकतो. या ठिकाणी आहेत वजडी पाव आहे, कलेजी फ्राय आहे आणि चिकन खिमा असे 3 वेगवेगळे पदार्थ तवा फ्रायमध्ये अनुभवू शकता. मित्रांनो, या ठिकाणी स्टॉल नंबर 106 या ठिकाणी आपण चिकन लॉलीपॉप आहे, चिकन 65, वजडी थाळी, मटन खिमा थाळी, चिकन खरडा थाळी, चिकन स्पेशल लेग पीस थाळी, मटन थाळी आणि चिकन ड्रमस्टिक असे वेगवेगळे पदार्थ आपण या ठिकाणी एन्जॉय करू शकणार आहात. माय अक्का महिला बचत गट, रोहन भोजनालय यांचा हा स्टॉल आहे. तुमचं नाव सांगा आधी कुसुम सुनील काळे. आणि स्टॉल नंबर 106. काय काय स्टार्टरमध्ये काय काय स्टार्टर ड्रमस्टिक आहे, लॉलीपॉप आहे, 65, आणि थाळीमध्ये चिकन थाळी आहे, मटन थाळी, वजडी थाळी, अंडा थाळी आणि लेग पीस थाळी. अच्छा, ओके. आणि रेट तशी कशी आहेत आता? रेट चिकन थाळीचे 170 आहे, मटन थाळीचे 300 आहेत, वजडी थाळी 200 आणि स्पेशल लेग पीस थाळी 180 होती, 200ला केलेली, कारण चिकनचे रेट जास्त वाढले त्याच्यामुळे. हो मित्रांनो, अशा पद्धतीने हे आहे. जर तुम्हाला हे वेगळे ट्राय करायचं असेल, वजडी थाळी जर ट्राय करायची असेल किंवा लेग पीस थाळी ट्राय करायची असेल तर नक्की या स्टॉलला भेट द्या. आणि कायमस्वरूपी हा एक स्टॉल मिनिट चालू आहे. हां, नक्की कायमस्वरूपी हा स्टॉल माझा गेटच्या बाहेर असतो आपला 13 चौपाटीवर. हो चौपाटीवर चौपाटीवर. असतोच. हां, या चौपाटीच्या स्टॉलवर पण आपण एकदा भेट देणार आहोत. हे सगळे चौपाटीचे स्टॉल आपण कव्हर करणारच आहोत, परंतु आज या पाहुण्यासाठीच्या याच्या मित्रांनो, या स्टॉलवरचे वेगवेगळे पदार्थ आपण फक्त टेस्टसाठी घेतलेले आहेत. त्यात आहे हा रस्सा, त्यानंतर वजडी फ्राय आणि चिकन ड्रमस्टिक. हे तिन्ही आयटम आपण आता टेस्ट करूयात. सुरुवातीला मस्तपैकी भाकरी बरोबर वजडी फ्राय. चिकन मटन बऱ्याच ठिकाणी खायला मिळतं, परंतु वजडी फ्राय किंवा खिमा फ्राय हा जो प्रकार आहे हा खूप कमी ठिकाणी सर्व केला जातो. त्यामुळे खास आपण यांच्याकडनं यांचा जो वजडी फ्राय आहे ती टेस्टसाठी मागून घेतली. एक नंबर. यांचा आता रस्सा बघूयात, रस्स्याची टेस्ट घेऊयात. मस्त. आणि चिकन ड्रमस्टिक अख्खा लेग पीस आहे, एन्जॉय करूयात. आणि कवर कोटिंग दिसतंय आतमध्ये कशा पद्धतीने भाजलं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. मस्त भाजला. चिकन 65 हे सुद्धा आपण टेस्ट करूयात. चिकन थाळी 170 चिकन थाळी, मटन थाळी 300. सर तुमचं काय सांगा पटापट.
मित्रांनो या ठिकाणी आईस्क्रीम जेवण झाल्यानंतर आता आपण कुल्फी घेणार आहोत आणि संत सावतामाळी कुल्फी स्टॉल या ठिकाणी आहे. पिस्ता आहे, गुलकंद आहे आणि मावा आहे. 25-25 रुपयाला यांच्याकडे ही कुल्फी मिळणार आहे. ही आहे, ही कोणती आहे? पिस्ता का मावा? मावा. आणि ही दुसरी आहे, ही आहे पिस्ता. मित्रांनो 25 रुपयाला एक अशा पद्धतीने तुम्हाला पिस्ता कुल्फी, मावा कुल्फी आणि गुलाब कुल्फी मिळू शकते. मला मावा आणि पिस्ता आवडतो त्यामुळे मी ह्या 2 कुल्फी घेतलेल्या आहेत. जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खायला विसरू नका, ही कुल्फी खायला विसरू नका. आपला जो सांस्कृतिक मंच आहे त्या सांस्कृतिक मंचाच्या एक्झॅक्ट समोर हा स्टॉल आहे. मित्रांनो अशा पद्धतीने पवनाथडी जत्रेतील नॉनव्हेज सेक्शनचा जो व्हिडिओ आहे हा आता आपण इथं थांबवत आहोत. पुन्हा असेच वेगवेगळे व्हिडिओ, वेगवेगळ्या ठिकाणचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमचं खादार वंडे चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा.